कोणत्याही प्रकारे असंविधानिकरित्या ते मुंबईमध्ये आंदोलन करू शकत नाहीत। मुंबईमध्ये गणेशोत्सवाची धामधूम असणार आहे। लालबागचा राजा आणि अनेक मंडळं मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करत असतात। अशा वेळी कुठल्याही प्रकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अशी शक्यता असू शकते। मात्र कोर्टानं आता या गणेशोत्सवाच्या दिवसामध्ये आंदोलनासाठी मनोज जरांगेंना नकार दिलेला आहे। अत्यंत मोठी बातमी आहे। गेले 4 दिवस जो मुद्दा गाजतोय, गेले 4 दिवस मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये येणार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांचे आणि तसंच इतरांचंही लक्ष मुंबईकडे लागलेलं आहे। मात्र आता आपल्याला कळतंय की मनोज जरांगे पाटलांना मुंबईत येता येणार नाहीये। मात्र आता या निर्णयावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया काय असू शकते ह्याच्याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आपल्यासोबत गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। पुन्हा आपण गणेशजींकडून प्रतिक्रिया घेऊया। गणेशजी, मला सांगा की आता आपल्याला की गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत आता आपल्याला हे कळतंय की मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन होणार नाहीये। नेमकं तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल? नक्कीच मनोज जरांगे पाटील आहे ते मुंबईमध्ये येण्यासाठी ठाम होते, कारण की मोठ्या संख्येने त्यांनी तयारी देखील केली होती। मात्र कोर्टामध्ये या संदर्भामध्ये आहे ती सुनावणी झालेली आहे आणि यानंतर कोर्टाने स्पष्ट असे दिले की मुंबईमध्ये आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी असते आणि त्यामुळे मुंबईमध्ये आहे हे अशा पद्धतीचं आंदोलन करू नका असं सांगण्यात आलेलं आहे। कारण की गणेश उत्सवाचा सण देखील आहे, त्यामुळे इतर राज्यातील लोक देखील आहे ते मुंबईमध्ये मोठ्या संख्येने येतात, त्यामुळे आंदोलनाला कुठेतरी ही परवानगी आहे ती नाकारलेली पाहायला मिळते। आणि सरकार असो या मनोज जरांगे पाटील यांनी अन्य ठिकाणी देखील आहे ते आंदोलनासाठी जागा बघावी असे देखील आहे ते सांगण्यात आलेलं आहे। विशेष करून नवी मुंबई, खारघर या दुसऱ्या भागांमध्ये आहे की तुम्ही जागा बघा असं सांगितलंय। त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता नेमके मुंबईत येत आहेत का अन्य ठिकाणी आंदोलन करतात हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। नक्कीच गणेश, मला हे एवढं सांगा की कशा प्रकारे त्यांना जागा सुचवलेल्या आहेत, मात्र तारखेबद्दल काय आहे? तारखेबद्दलचे काही आदेश आहेत का? तारखेबद्दल कुठल्याही पद्धतीचे आदेश आहेत ते देण्यात आलेले नाहीत। मात्र जे जागा आहे, कारण की आझाद मैदान या ठिकाणी खरं तर सगळे आंदोलन होत असतात, मात्र आता सण आहेत, मोठ्या संख्येने नागरिक आहेत ते मुंबईमध्ये येतात, त्यामुळे रहदारी मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई असते आणि मुंबई विस्कळीत होऊ नये यासाठी हा कुठेतरी निर्णय घेतलेला आहे कोर्टाने असंच म्हणावं लागणार आहे। आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी नवी मुंबई, खारघर अशा अन्य ठिकाणी कुठल्याही ठिकाणी आंदोलन करावं असं देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे मुंबई नेमकं आता कुठेही आंदोलन करतात, त्यामुळे आता मनोज जरांगे त्यांच्याकडची ही प्रतिक्रिया। नक्कीच गणेश, आपण पाहू शकतोय मोठी बातमी आहे आताची। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता जरांगे पाटलांना मुंबईमध्ये आंदोलन करता येणार नाहीये। धन्यवाद आपल्या सविस्तर माहितीसाठी। मात्र कोर्टाने त्यांना काही जागा सुचवलेल्या आहेत। नवी मुंबईसह खारघरसह इतर ठिकाणी मनोज जरांगे पाटील शांततेनं आंदोलन करू शकतात। मात्र आझाद मैदानावर जी जागा खरं तर मोक्याची आहे आणि मुंबईतल्या अशा जागेवर सगळ्या बड्या नेत्यांचं आणि पत्रकारांचंही लक्ष असतं, अशा ठिकाणी मनोज जरांगे पाटील आता आंदोलन करू शकणार नाहीयेत। आताच्या सगळ्यात मोठी बातमी आहे। मात्र आता मनोज जरांगे पाटील सुचवलेल्या जागांपैकी कोणती जागा निवडतात आणि कुठल्या ठिकाणी आंदोलन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। किंवा असंही होऊ शकतं की मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरच आंदोलन करतील, काही दिवस आंदोलन पुढे ढकलतील आणि त्यानंतर ते आझाद मैदानाचा रस्ता ढकलतील। मात्र अजूनही मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये, तेव्हा पुढे काय होणार आहे, 2 दिवसात काय होणार आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। या घडीला 2 शक्यता आपल्याला समजून येतात। एक शक्यता म्हणजे मनोज जरांगे पाटील आंदोलनाचं ठिकाण बदलतील आणि त्याच तारखेला खालघर किंवा नवी मुंबईमध्ये कुठल्या तरी एका ठिकाणी आंदोलन करतील, किंवा दुसरी शक्यता म्हणजे आंदोलनाची जागा त्यांना आझाद मैदान हीच हवी असेल तर गणेशोत्सव संपेपर्यंत जरांगे पाटील वाट पाहतील आणि संपूर्ण समस्त मराठा समाज आणखी काही दिवसांनी, कदाचित आणखी 12 दिवसांनी पुन्हा मुंबईकडे कूच करेल आणि आझाद मैदानावर हे आंदोलन होईल। या 2 शक्यतांपैकी एक काहीतरी घडू शकतं। दरम्यान आपल्यापर्यंत नेमकी जरांगेंची प्रतिक्रिया आली नाहीये। आपण लवकरच जरांगेंची प्रतिक्रिया जाणून घेतोय, लवकरच जरांगेंची प्रतिक्रिया आपल्याला कळेल आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी क्लिअर होतील। थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ओएसडीने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली, दोघांमध्ये चर्चा देखील झाली। पाटील, काय चर्चा झाली? ओएसडी भेटले तुम्हाला? आता काय तुमच्या पुढंच झाली, ते आपण काय झाकून नसतंच काही। चर्चा होत असत्या, जात असत्या, चर्चेला महत्त्व द्यायचं नाही। समाजाने सुद्धा म्हणायचं नाही चर्चा सुरू आहे, कन्फ्युजन नाही यायचं, समज गैरसमज नाही करायचे।
त्यांचं कर्तव्य चर्चा करणं, आपलंही कर्तव्य मराठा म्हणून चर्चा करणं. अंमलबजावणी असली तरच आपण थांबणार आहे. आणि जरी अंमलबजावणी तुम्ही आंतरवालीकडे आले तरी अंमलबजावणी झाल्यावर इथूनही माघारी जाता येतं किंवा अर्ध्यात गेलो तर आपण तिथूनही माघारी येतं. आता अंमलबजावणीशिवाय नाही, चर्चेवर थांबायचं नाही, लिखीवर सुद्धा थांबायचं नाही. 2 वर्ष झालं नसतं, चर्चा चालू आहेत. कवर चर्चा करता मुंबईला निघायचं, चर्चा आणि फेरच्या विचार नाही करायचा एकाही मराठ्याच्या घराने. नाही तर म्हणा चर्चा सुरू आहे तिकडं, मग कसं काय करायचं, निघायचं का नको, काय होईन, हेलपाटाच होईन ना अंमलबजावणी झाल्यावर. आणि अंमलबजावणी नाही झाली तर हेलपाटा नाही, सरळ निघायचं. असं आपण किती खर्च करतो ना, त्यामुळे ते विचार नाही करायचा. अंमलबजावणीसाठी कुठपर्यंत जाण्याची वेळ आली, माघारी यायची वेळ आली तरी चालेल, पण अंमलबजावणी. त्यामुळे निघा, सुरुवात करा निघायला मुंबईकडं. पाटील, आता काही मराठा जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. तुम्ही दुपारी रात्री 12 वाजेपर्यंत वेळ दिला आत्ता बोलताना. हा मग 12 वाजता इथंच येत ना आम्ही, वेळ दिला म्हणजे इथंच येत. आला ती नाही तर नको येऊ, त्याचा अर्थ असा. आम्ही 27ला सकाळी निघलो मुंबईला. मराठीला एक सांगतो, चर्चेवर विश्वास ठेवायचा नाही, मी बी ठेवणार नाही. अंमलबजावणीवर विश्वास ठेवायचा JR काढण्यावर. मुंबईकडे चला, सगळे लगेच निघा. पाटील, तुम्ही 26 तारखेपर्यंत चर्चेला तयार आहोत अशा प्रकारचं आव्हान पहिले केलं होतं. एक पाऊल पुढे टाकले का सरकारने या संदर्भात? तुम्हाला एक माणूस भेटायला टाकला? मग आम्ही बी टाकलंच ना, अंमलबजावणीच द्या म्हणतो ना. त्यांनीच वेळ घेतलेला आहे, दससाहेबांनी. त्यांनी सरकार नवीन आहे म्हणे, 3 महिन्याचा वेळ द्या, सगळ्या अंमलबजावण्या करतो आम्ही तुमच्या. 7 महिने झाले त्याला. त्याच्यामुळं काही विषय नाही राहिला इथं. आता चर्चा फिरच्याला मी महत्त्व देणार नाही, ते सरकारचं नाटक असतं. लोक कन्फ्यूज करायचे. चर्चा सुरू झाली वा मग जायचं का नाही मुंबईला, जायचं का नाही, जायचंय मुंबईला, जायचंय. निघा, आरक्षण दिलं तरी जायचं, नाही दिलं तरी जायचं. हां, फायनल शब्द. आरक्षण दिलं तरीही मुंबईला जायचं आणि नाही दिलं तरीही जायचं, जाणं फिक्स. तरी मुंबईला जायचं, गुलाल घेऊन जायचं. मग त्याच्यामुळे मुंबईला जायचं. 27ला सकाळी 10 वाजता निघणार. सज्ज व्हा मराठी. मुंबईला जाण्याचा जो मार्ग आहे त्याच्याविषयी पण चर्चा आली. त्यांची काही विनंती होती का तुम्हाला मार्ग बदल करा वगैरे, असं काही विनंती केली की त्यांनी तुम्हाला? नाही, तेच एक मार्ग द्या. तुम्हाला वाटतं ना आमच्यामुळं गणेशोत्सवाला याला त्याला अडचण होईल, एक मार्ग द्या. आझाद मैदानाकडे जायला शांततेत आमरण उपोषणाची भूमिका घेतली आणि तिथं सरकार हरलं. आता हे सरकारच्या उचापात्या आहेत, घेणं नाही देणं नाही. कोण जातं हे न्यायालयात आपल्याला? बघा, आमच्याकडून का सरकारकडून? आपलं देवेंद्र फडणवीस. दुसरं कोण? दुसऱ्याला काय घेणं आहे? दुसऱ्यांना वाटतं व्हावा कल्याण. आज OSD आले होते आणि आज हा, निघाला. आता काय ते डाव असू शकतो, पण मी आहे ना षड्यंत्र तोडायला. मी कशाला आहे? समजा मी असू शकतो, त्याचं काय सांगते. हां, ते तर पहिल्या दिवसापासून सुरू येतं, कालचं जुळलं नाही. ते गैरसमज नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. गरिबाला आरक्षण द्यावं लागेल म्हणून नाही बोलून मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं. तर तिथं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं. ते त्यांच्या लक्षात आलं, लोकांनी सांगितलं आमच्या आई बहिणीला आणलं तेव्हा तुम्ही कुठे गेलते, आम्ही तर नाही बोलून आमच्यावर आरोप करायला लागलात तुम्ही. त्यामुळे तिथं हारले. मग आता नवीन मान्य न्यायालयात गेले. मान्य न्यायाधीशाने लगेच काय सांगितलंय, कारण ती ऑर्डर आपण बघितली नाही, काय काय सांगितलंय. त्याच्यामुळे त्या ऑर्डरवर आमचे वकील बांधव जातील, सगळे न्याय मिळणार आम्हाला. तिथे गर्दी होईल, इतर सगळ्या गोष्टी. नाही, मग तसं कारण सांगते ना, असं कोर्टाने सांगितलं. पण अडथळा होणार नाही असे नियम देईन न्यायदेवता. पण करू नका म्हणून उपोषण असं न्यायदेवता किंवा न्यायालय म्हणू शकत नाही. कारण सांगतील की तुम्ही एवढेच लोक जा, हे तर नियम असतील ना. अडथळा निर्माण होणार नाही असं तुम्ही जे सांगताल ते नियम करतो, पण तुम्ही उपोषण आझाद मैदानाला करू नका असं न्यायदेवता नाही म्हणू शकत. तुम्ही अर्ज जरी केला असला तरी तुम्हाला आंदोलन कोणत्या ठिकाणी करायचं किंवा करायचं नाही सरकार ठरव असे सुद्धा त्याच्यात म्हटलंय. नाही, असं सरकार केव्हा मालक झालं? असं कसं होईल? असं नाही होऊ शकत. सरकार कसं ठरवेल? न्यायदेवता एवढे मोठे लोकांचा आधार आहे, आधार तुटन मग तर सरकार ठरेल म्हणल्यावर. मग उद्या सर लोक कापून टाकीन सरकार. पाटील, दाद मागून ही ऑप्शन म्हणून आझाद मैदानाऐवजी इतरस्त मैदान दिलं तर तुम्ही तो ग्राह्य धरणार का, स्वीकारणार आहेत का? आझाद मैदान का नाही? हे तुम्ही प्रश्न करणार. आझाद मैदान का नाही? खारघरचा पर्याय दिला तर तुम्ही पण का
आम्हाला न्यायालयाचीच कायदा आदेश आली असेल तर अहो न्यायदेवतेला आमची काय अडचण आहे? न्यायदेवता म्हणून तसं करतो ना मी. संख्या सांगतील, काहीतरी सांगतील ना न्यायदेवता. असं करूच नका असं कसं म्हणून. लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. न्यायदेवता न्याय देणार. मी सांगतो तुम्हाला, आमचे वकील बांधव सुद्धा जातील आता. 100% न्यायदेवता आम्हाला सुद्धा न्याय देणार. आणि आमचा विश्वास आहे न्यायालयावरती, न्यायदेवतेवरती 100% आम्हाला तुमचे परवानगी देणार. वकील तातडीने दाद मागणार न्यायालयात. जाणार, तातडीनं जाणार. का नाही जाणार? आम्हाला अधिकार आहे. पाटील परवानगी अगोदर दिली होती का आझाद मैदानाची पोलिसांनी? दिल्याशिवाय आहे का? नितेश राणेंनी एक काल चला, धन्यवाद. त्याला जाऊन दे. पाटील एक त्याला वक्तव्य जाऊ केलेलं दे. चला आहे. चला, त्याला जाऊन दे, त्याला जाऊन द्या, त्याला जाऊन दे. आपण पाहू शकतोय की जरांगेंना आंदोलनाला मनाई केल्यानंतर सुद्धा जरांगेंनी मुंबईमध्ये येण्यासाठी ठाम आहोत असं सांगितलंय. याचबरोबर न्यायव्यवस्थेवर, न्यायदेवतेवर आपला विश्वास आहे आणि आपले इतर मराठा वकील बांधव आता न्यायालयाला भेटायला जाणार आहेत आणि त्यानंतर काहीतरी तोडगा निघेल अशीही त्यांची आशा आहे. आपण पाहू शकतोय की जरांगेंना अजूनही मुंबईमध्ये आझाद न्यायदेवता न्याय देईल आम्हाला सुद्धा. असं होत नाही कधी, असं कधी होत नाही. काही चुकीची माहिती देवेंद्र फडणवीसांनी न्यायदेवतेला द्यायची सांगितली असं. त्यामुळं न्यायदेवता सगळ्यांसाठी आहे, नुसते सरकारसाठी नाही, गोरगरिबांसाठी सुद्धा आहे. गेल्या वेळेस सुद्धा असं झालं होतं. न्यायदेवतेने गेल्या वेळेस सुद्धा आम्हाला न्याय दिला होता, परवानगी दिली होती. कारण लोकशाही मार्गानं तुम्हाला आमरण उपोषण करायला कोणी रोखू शकत नाही. हे न्यायालयानेच आम्हाला अधिकार दिला आहे. न्यायदेवताच सांगते की तुम्ही शांततेत लोकशाही मार्गानं कायद्याला धरून आंदोलन करू शकता. मग मी तर आमरण उपोषण करतोय. तुम्ही जरी अगोदर तुम्ही अर्ज केला होता का? परवानगी मिळाली होती का पोलिसांची? आम्ही अर्ज केलेले आहेत, आणि तुम्हीच म्हणता ना आता परवानगी रद्द केली. याचा अर्थ परवानगी दिलतीच ना, मग तेव्हाच रद्द केली ना. त्याचा अर्थच ते आहे ना. मुंबईची सगळी टीम काम बघती. आमचे सुद्धा वकील बांधव न्यायालयात जाणार. न्यायदेवता आम्हाला 100% न्याय देणार, ही मला 100% खात्री. आझाद मैदानावर आमरण उपोषण करायला ठाम आहात का तुम्ही? मी जाणार. उद्या 10 वाजता मी निघणार आहे, आमरण उपोषण करणार आहे. कारण लोकशाहीचा मार्ग जर सोडला असता, कायद्याचा मार्ग जर सोडला असता तर मग अडचणी होत्या. आम्ही तो मार्ग सोडलेलाच नाहीये. त्यामुळं काय मी खचत फिचत नसतो, काय नाही. आमचेही वकील बांधव न्यायदेवतेकडे जातील. न्याय मंदिर 100% न्यायालय आम्हाला न्याय देणार. आम्हाला पण परवानगी मिळणार, आम्ही जाणार. तुम्ही जरी इकडे तुम्हाला ओएसडी भेटतायत आणि दुसरीकडे अशा प्रकारचा दुपारी निर्णय, तुम्ही काय भूमिका घेणार आता? नाही, सरकारच्याच हातात हे असं म्हणल्यावर आणि मग न्यायदेवतेचं काय राहिलं? आम्हाला कोण न्याय देणार? मग गरिबाचा आधार न्याय मंदिर आहे, न्यायदेवता आहे, न्यायालय आहे. कोर्टात जाणार का आता तुम्ही? हो, आमचे वकील बांधव जाणार. आमची बाजू ऐकून घेणार न्यायालय. न्याय मंदिर 100% न्यायदेवता आम्हाला सुद्धा न्याय देणार. आता अवधी खूप कमी राहिला तुमच्या आंदोलनाला, आता काही तास शिल्लक राहिलेत. मी उद्या जाणार आहे, न्यायदेवता न्याय देणार आहे. मी मुंबईला आमरण उपोषण करणार आहे. संविधानाचा गळा, लोकशाहीचा गळा कोणी घोटू शकत नाही. आझाद मैदानावर ठाम आहात का तुम्ही? आझाद मैदानावर करणार? आझाद मैदानावर मी जाणार. मुंबईचं जनजीवन विस्कळीत होणं याची काळजी सुद्धा घ्यायचं निर्देश दिले. जे त्याच्यात नियम असतील त्याचं सगळ्याचं नियमाचं पालन मराठी करणार. पण आझाद मैदानावर उपोषणाला जाण्यासाठी अधिकार हा न्यायालयानेच दिलेला आहे. त्यामुळे न्यायदेवता आम्हाला न्याय देणार. आमचेही वकील बांधव जातील. न्यायदेवता 100% आमचं ऐकून घेऊन आम्हाला परवानगी आमरण उपोषण करायची 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता न्याय मंदिर देणार. तुम्ही न्यायालयाच्या निकालाची काही माहिती घेतली का? नेमकी न्यायालय काय म्हटलं? मला आताच तुम्ही म्हणलात मला, पण अडचण नाही म्हणलं तुम्हाला मी. गेल्या वेळेस पण असं झालं होतं. त्या न्यायालयानं, न्यायदेवतेनं आमचंही म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांच्याही निदर्शनास आलं की आपण शांततेत कायद्याचे सगळे नियम पाळून आमरण उपोषणाला परवानगी आपल्याला द्यावं लागणार आहे आणि दिली होती. परवानगी नाही मिळेल तरी आंदोलन करणार. काय करणार? न्याय मंदिर, अरे बाबा, ग्राउंडचा पर्याय आहे का? अरे बाबा, न्याय देणार नाही असं म्हणूच नका. या भारतात गोरगरिबांसाठी तेवढंच एक मंदिर आहे, न्यायालय. ते परवानगीच. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.